तर विद्यार्थ्यांनो, एका नव्या स्पेशल आणि फ्रेश या सुपर क्लासमध्ये आपले सर्वच विद्यार्थ्यांचे मनापासून स्वागत आहे। या सुपर क्लासमध्ये आज आपण जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असणारे, अतिशय संभाव्य असणारे जनरल नॉलेज कव्हर करणार आहोत। आणि तसेच विद्यार्थ्यांनो, आपल्याला जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले मी एक ई-बुक तयार केलेले आहे। या ई-बुकमध्ये आपल्याला या सर्व समाजसुधारकांवर इन डिटेल जीके मिळेल। या सर्व समाजसुधारकांवर याच्यापेक्षा जास्त जीके क्वेश्चन्स बनूच शकत नाही, जे की आपल्याला ई-बुकमध्ये दिलेले आहेत। त्या कारणास्तव या ई-बुकला सर्वच विद्यार्थ्यांनी नक्कीच घ्यायचा आहे, जोही विद्यार्थी जिल्हा न्यायालय भरतीची तयारी करत आहे त्यांनी। तर सुपर क्लासला सुरुवात करूया। आणि आपल्या चॅनलचे 1 लाख सबस्क्रायबर कंप्लीट झालेलेच आहेत, फक्त आणि फक्त 900 सबस्क्रायबर बाकी आहेत। सर्वच विद्यार्थ्यांनी कृपया करून सबस्क्राईब लगेच करून घ्या आणि सुपर क्लासला एक लाईक जरूर करून घ्या, रिक्वेस्ट आहे। सुरुवात करूया सुपर क्लासला। सर्वात पहिला प्रश्न विद्यार्थ्यांना पाहूया। प्रश्न आपल्यासमोर असा आहे, महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा न्यायालय आहे ते सांगायचं आहे। जिल्हा न्यायालय एकूण महाराष्ट्रात किती आहेत? तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। महाराष्ट्रामध्ये एकूण 29 जिल्हा व सत्र न्यायालय समावेश झालेले आहेत। पुढचा प्रश्न पाहूया, अजिंठा वेरूळ लेण्या कोणत्या खडकांनी कोरलेल्या आहेत ते आपल्याला सांगायचं आहे। म्हणजेच कोणत्या खडकामध्ये कोरलेल्या आहेत, कोणत्या अजिंठा वेरूळ लेण्या? तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे। बेसॉल्ट खडकामध्ये अजिंठा वेरूळ लेण्या ह्या कोरल्या गेलेल्या आहेत। विद्यार्थी दिवस खालीलपैकी कोणाच्या सन्मानार्थ साजरा केला जात असतो ते विचारलेलं आहे। दिवस आहे विद्यार्थी आहे, जो दिवस कोणाच्या सन्मानार्थी साजरा केला जातो? तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ विद्यार्थी दिवस साजरा केला जातो। पाहूया पुढचा प्रश्न, सहारा वाळवंट एकूण किती देशांच्या सीमेला स्पर्श करते ते आपल्याला सांगायचं आहे। कोणते वाळवंट? सहारा वाळवंट। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे। एकूण 11 देशांच्या सीमेला सहारा वाळवंट स्पर्श करते। पुढचा प्रश्न पाहूया, ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने खालीलपैकी कोणते जीवनसत्व समाविष्ट झालेले असते? कशाच्या रसात? ऊसाच्या रसामध्ये। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, जीवनसत्व सी जे आहे ऊसाच्या रसामध्ये प्रामुख्याने पाहावयास मिळते। विधेयक मांडणे हा लोकसभेचा खालीलपैकी कोणता अधिकार आहे ते आपल्याला सांगायचं आहे। काय? विधेयक मांडणे संसदेच्या लोकसभा सभागृहाचा कोणता अधिकार आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। विधेयक मांडणे लोकसभेचा एक विशेष अधिकार आहे। पाहूया पुढचा प्रश्न, ब्रॉन्झ मेडल खालीलपैकी कशापासून बनवलेले असते ते आपल्याला सांगायचं आहे। मेडल आहे ब्रॉन्झ मेडल, कशापासून बनवले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। तांब्यापासून ब्रॉन्झ मेडल हे बनवले जात असते। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे, गोपाळ गणेश आगरकर हे खालीलपैकी कोणत्या वृत्तपत्राचे संपादक होते ते आपल्याला सांगायचं आहे। व्यक्ती आहेत गोपाळ गणेश आगरकर। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे। केसरी वृत्तपत्राचे संपादक गोपाळ गणेश आगरकर यांनी होते। पाहूया पुढचा प्रश्न, सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे ते आपल्याला विचारलेलं आहे। कोणाचे? सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव सांगायचे आहे। तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। नायगाव हे जे आहे विद्यार्थ्यांनो सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव आहे। पाहूया पुढचा प्रश्न, गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण किती वर्ष होते ते सांगायचं आहे। जे की केसरी वृत्तपत्राचे संपादक होते तर किती वर्ष होते? तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो, गोपाळ गणेश आगरकर यांनी केसरी वृत्तपत्राचे संपादक एकूण 7 वर्ष राहिलेले होते। खालीलपैकी कोणते एक विद्युत संक्रमणाचे माध्यम नाही ते आपल्याला विचारलेले आहे। कशाचे? विद्युत संक्रमणाचे माध्यम नसलेला पर्याय। तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे। हवा हा जो पर्याय दाखवण्यात आलेला आहे तो विद्युत संक्रमणाचा माध्यम नाही। तसेच पाणी, तांबे, लोखंड हे सर्व आहेत। पाहूया पुढचा प्रश्न, तापमापीमध्ये खालीलपैकी कोणता धातू वापरला जात असतो ते आपल्याला सांगायचं आहे। साधन आहे तापमापीमध्ये कोणता धातू असतो? तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे। पारा हा जो धातू असतो तापमापीमध्ये वापरलेला असतो। पाहूया पुढचा प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणता रंग हा अधिक उष्णता आकर्षित करणारा आहे? काय आकर्षित करणारा? उष्णता आकर्षित करणारा सर्वात जास्त रंग। तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 3 योग्य आहे। काळा हा जो रंग आहे सर्वात जास्त उष्णता आकर्षित करतो।
पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणता वायू हा वजनाने हवेपेक्षाही हलका असतो ते आपल्याला सांगायचं आहे. असा वायू जो की हवेपेक्षा जो आहे वजनाने हलका आहे. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर विद्यार्थ्यांनो 2 योग्य आहे. हायड्रोजन वायू जो आहे जो वजनाने हवेपेक्षाही हलका आहे. ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा जो समावेश आहे एकूण किती टक्के केलेला असतो ते आपल्याला सांगायचं आहे. ब्रॉन्झ मेडल हे तांब्याने बनलेले असते तर त्यामध्ये किती टक्के तांबे असते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 1 योग्य आहे. 90% ब्रॉन्झ मेडलमध्ये तांब्याचा समावेश केलेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. खालीलपैकी कोणाच्या दुधामध्ये कॅल्शियमचे जे प्रमाण आहे इतरांपेक्षा सर्वात जास्त आहे. कॅल्शियमचे प्रमाण कोणाच्या दुधामध्ये जास्त असते. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. गाईच्या दुधामध्ये कॅल्शियमचे प्रमाण सर्वात जास्त पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचा जो कारभार आहे कोणत्या भाषेतून चालला जातो ते आपल्याला सांगायचं आहे. न्यायालय आहे सर्वोच्च न्यायालयाचा कारभार. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 2 योग्य आहे. सर्वोच्च न्यायालयाचा जो कारभार आहे इंग्लिश या भाषेमध्ये चालला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. पाक्षिक हे जे वृत्तपत्र असते दर किती दिवसांनी प्रकाशित केले जात असते. काय पाक्षिक हे वृत्तपत्र जसे की दैनिक असते मासिक असते तसे पाक्षिक किती दिवसानंतर प्रकाशित केले जाते. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो 4 योग्य आहे. दर 15 दिवसांनी पाक्षिक हे वृत्तपत्र प्रकाशित केले जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. नकाशामध्ये हिरवा रंग खालीलपैकी काय दर्शवण्यासाठी वापरला जात असतो. नकाशामध्ये जो हिरवा रंग असतो कशासाठी दर्शवला गेलेला असतो. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. वनांना दर्शवण्यासाठी नकाशामध्ये हिरव्या रंगाचा वापर केला जात असतो. पाहूया पुढचा प्रश्न. धनविधेयकामध्ये कोणकोणत्या बाबीचा समावेश असतो ते आपल्याला सांगायचं आहे. विधेयक अतिशय महत्त्वाचे आहे धनविधेयकामध्ये. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. धनविधेयकामध्ये कर बदलणे माफ करणे तसेच कर लावणे या सर्व बाबींचा समावेश झालेला असतो. पुढचा प्रश्न पाहूया. भारताच्या कोणत्या दिशेला बंगालचा उपसागर आपल्याला पाहावयास मिळतो. बंगालचा उपसागर कोणत्या दिशेला आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. आग्नेय दिशेला बंगालचा उपसागर आपल्याला पाहावयास मिळतो. तर 2 अक्षवृत्त यांमधील जो अंतर असतो तो किती किलोमीटरचा असतो ते आपल्याला सांगायचं आहे. कशामधील अक्षवृत्तातील अंतर जे असते 2 ते किती किलोमीटरचे असते. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. 111 किलोमीटरचे जे आहे 2 अक्षवृत्तातील अंतर असते. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याची उपराजधानी खालीलपैकी कोणती आहे. आता या ठिकाणी राजधानी न विचारता उपराजधानी विचारलेली आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. नागपूर जी आहे महाराष्ट्र राज्याची उपराजधानी आहे. पाहूया पुढचा प्रश्न. शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिला जो किल्ला आहे तो कोणता आहे ते आपल्याला सांगायचं आहे. सर्वात पहिला जो की किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला होता. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. तोरणा हा जो किल्ला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकलेला सर्वात पहिल्या क्रमांकाचा किल्ला आहे. पाहूया पुढचा प्रश्न. भारताचे उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात ते आपल्याला सांगायचं आहे. उपराष्ट्रपती कोणत्या सभागृहाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणजेच उपराष्ट्रपती असतात. पाहूया पुढचा प्रश्न. भारतातील 90% जी लोकसंख्या आहे कशावर अवलंबून आहे ते सांगायचं आहे. 70% जी लोकसंख्या आहे ती कोणत्या माध्यमावर अवलंबून आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. शेतीवर भारतातील 70% लोकसंख्या अवलंबून आहे. 90 म्हणलेले त्या कारणास्तव. खालीलपैकी कोणत्या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नाही ते आपल्याला सांगायचं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसलेला पर्याय. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी योग्य आहे. 4 नाशिक जो आहे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ नसलेला पर्याय या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. हिडनबर्ग रेषा पुढीलपैकी कोणत्या देशाशी संबंधित आहे ते आपल्याला सांगायचं आहे. रेषा आहे हिडनबर्ग कोणत्या 2 देशाशी संबंधित येते. तर ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 1 योग्य आहे. पोलंड व जर्मनी या 2 देशा संबंधित हिडनबर्ग रेषा आहे. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्र भूषण पुरस्काराची जी राशी असते ती किती लाखाची असते. पुरस्कार आहे विद्यार्थ्यांनो महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. 10 लाख एवढी जी आहे महाराष्ट्र भूषण पुरस्काराची राशी असते. पुढचा प्रश्न पाहूया. पितळखोरा लेणी कोणत्या जिल्ह्यामध्ये येते ते आपल्याला सांगायचं आहे. लेणी आहे विद्यार्थ्यांनो
पितळखोरा अतिशय प्रसिद्ध असलेली. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगरमध्ये पितळखोरा लेणी स्थित आहे. पुढचा प्रश्न पाहूया. त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्धीस आलेले किंवा ठरलेले घारापुरी कोणत्या जिल्ह्यात येते सांगायचं आहे. कोणत्या कशामुळे? त्रिमूर्ती तसेच बौद्ध लेण्यांमुळे. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर या ठिकाणी 4 योग्य आहे. रामगड या ठिकाणी जे आहे त्रिमूर्ती व बौद्ध लेण्यांमुळे जगप्रसिद्धीस आलेले घारापुरी पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न आपल्यासमोर काय आहे. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये साक्षरता दर हा सर्वात कमी आहे. सर्वात कमी असलेले साक्षरता दर जिल्हा. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर 1 योग्य आहे. नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आपल्याला पाहावयास मिळतो. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे म्हणून खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याला ओळखले जाते. कशाचे? रेल्वेचे जाळे म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सोलापूर जिल्ह्याला जे आहे महाराष्ट्रातील रेल्वेचे जाळे असे म्हणतात. मानवी मनाचा अभ्यास करणारे कोणते शास्त्र असते. कशाचा? मानवी मनाचा अभ्यास करणारे शास्त्र विचारलेले आहे. ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. सायकोलॉजी या शास्त्रामध्ये मानवी मनाचा अभ्यास केला जातो. पाहूया पुढचा प्रश्न. चेतापेशी या सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवत असतात. पेशी आहेत चेतापेशी सामान्यपणे कशापासून ऊर्जा मिळवतात. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. ग्लुकोजपासून जे आहे चेतापेशी सामान्यपणे ऊर्जा प्राप्त करत असतात. पाहूया पुढचा प्रश्न. महाराष्ट्रामध्ये एकूण किती महसूल विभाग उपलब्ध आहेत. किती महसूल विभाग महाराष्ट्रात येतात ते सांगायचं आहे. ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे विद्यार्थ्यांनो. एकूण 6 महसूल विभाग महाराष्ट्र राज्यामध्ये आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. लोकमान्य टिळक यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र सुरू केलेले होते. व्यक्ती आहेत लोकमान्य टिळक यांनी. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. एक केसरी वृत्तपत्र लोकमान्य टिळक यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेले होते. सिद्धिविनायक हे देवस्थान खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात येते ते आपल्याला सांगायचं आहे. अष्टविनायकापैकी सिद्धिविनायक हे देवस्थान विचारलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 योग्य आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये अष्टविनायकापैकी जे आहे सिद्धिविनायक हे देवस्थान आपल्याला पाहावयास मिळते. पाहूया पुढचा प्रश्न. भारतीय संविधान कोणत्या भाषेत लिहिले गेले होते ते आपल्याला विचारलेलं आहे. संविधान हे कोणत्या भाषेत लिहिले गेले होते. ऑप्शन क्रमांक 3 योग्य आहे. संविधान हे सर्वप्रथम इंग्लिश व हिंदी या 2 भाषेमध्ये लिहिण्यात आलेले होते. पाहूया पुढचा प्रश्न. लोकसभा व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य असतात ते आपल्याला सांगायचं आहे. दोन्ही सभागृह संसदेचे लोकसभा व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील सदस्य. तर विद्यार्थ्यांनो ऑप्शन क्रमांक आपल्यासमोर 4 योग्य आहे. 67 जे सदस्य आहेत लोकसभा व राज्यसभा सभेमध्ये मिळून महाराष्ट्रातील असतात. पाहूया पुढचा प्रश्न. मुलांना कांजण्या रोगाची जी लस असते ती किती वर्षांनी दिली जाते ते आपल्याला विचारलेलं आहे. रोग आहे कांजण्या रोगाची लस. तर ऑप्शन क्रमांक विद्यार्थ्यांनो आपल्यासमोर योग्य आहे. 1 म्हणजेच दर 2 वर्षांनी जे आहे लहान मुलांना कांजण्याची लस दिली जात असते. पाहूया पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणत्या वस्तू महाराष्ट्रामध्ये स्थित आहेत ते आपल्याला विचारलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या वस्तू येतात. तर ऑप्शन क्रमांक 4 योग्य आहे. महाराष्ट्रामध्ये गेट ऑफ इंडिया, वेरूळ लेण्या तसेच बीबी का मकबरा ह्या सर्व वास्तू स्थित आहेत. पाहूया पुढचा प्रश्न. छत्रपती शिवाजी महाराजांचा जो सर्वात मोठा शत्रू होता ते कोणता व्यक्ती होता ते सांगायचं आहे. कोणाचा? छत्रपती शिवाजी महाराज यांचा. तर ऑप्शन क्रमांक 2 योग्य आहे. अफजल खान हा जो व्यक्ती होता छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वात मोठा शत्रू व्यक्ती होता. तर विद्यार्थ्यांनो ही सुपर क्लास मला वाटते की सर्वच विद्यार्थ्यांना आवडलेली आहे. सुपर क्लासला सोडण्याच्या पूर्वी त्या कारणास्तव एक लाईक नक्कीच करायचा आहे. तसेच आपल्यासाठी जिल्हा न्यायालय भरतीसाठी अतिशय उपयुक्त असलेले जी के क्वेश्चनचे ईबुक तयार केलेले आहे ते सर्वांनी नक्कीच घ्यायचं आहे. जो आहे आपल्याला नंबर दाखवलेला आहे विद्यार्थ्यांना त्या नंबरवर आपल्याला पेटीएम करायचं आहे आणि स्क्रीनशॉट आपल्याला त्याच नंबरवर व्हॉट्सॲपवर सेंड करायचे आहे. तुम्हाला लगेच ते ईबुक दिलं जाईल. तर मिळतो का स्पेशल आणि फ्रेश सुपर